जॉर्डन पीटरसन यांच्या 12 रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकातील नियम आपण जाणून घेत आहोत. पाठीमागील एपिसोडमध्ये आपण 2 नियमांविषयी जाणून घेतले. त्यामध्ये पहिला नियम होता, खांदे न पाडता ताठ उभे राहा. त्यातला दुसरा नियम होता, जिला मदत करणे ही तुमची जबाबदारी आहे अशी व्यक्ती म्हणून स्वतःकडे पहा. आता आपण या भागात तिसरा, चौथा आणि 5वा असे 3 नियम पाहणार आहोत. यातील नियम क्रमांक 3 म्हणजे तुमचे हित जपणाऱ्या लोकांशीच मैत्री करा. जी व्यक्ती या व्यक्तीला अधिक वाईट जागा बनवत असते, तिला पाठबळ देण्याचे नैतिक बंधन तुम्ही मानत असाल तर तो अगदीच विरोधाभास आहे. ती एक चूक आहे. त्याउलट ज्या लोकांना गोष्टी अधिक वाईट करण्याची नव्हे तर अधिक चांगल्या करण्याची इच्छा असते, अशा लोकांची तुम्ही निवड केली पाहिजे. तुमच्या आयुष्यात सुधारणा झाल्याचे दिसल्यावर ज्या लोकांच्या आयुष्यातही सुधारणा होईल अशा लोकांशी जोडले जाणे ही गोष्ट योग्य आणि प्रशंसनीय असते. तुमच्या बाबतीत उत्तम गोष्टीच घडाव्यात अशी इच्छा असलेल्या, तुमच्यासाठी उत्तम गोष्टींची इच्छा धरणाऱ्या आणि तुमचे हित पाहणाऱ्या लोकांशीच तुम्ही मैत्री केली पाहिजे. असा हा तिसरा नियम आहे. आता आपण पाहूयात चौथा नियम काय आहे. तुम्ही काल कोण होतात त्याच्याशी स्वतःची तुलना करा. दुसरा कोणीतरी आज जो कुणी आहे त्याच्याशी स्वतःची तुलना करू नका. हे बघा, लक्ष द्या. तुमच्या भौतिक आणि मानसिक परिसरावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला भंडावून सोडत असलेल्या, तुम्हाला स्वस्थ राहू देत नसलेल्या आणि तुम्ही सोडवू शकत असाल, सोडवली पाहिजे अशा एखाद्या समस्येकडे लक्ष द्या. समस्या सोडवण्याची इच्छा असलेली एखादी गोष्ट आढळेपर्यंत शोध घेत राहा. ती तुम्ही सोडवू शकत असाल आणि ती सोडवायची इच्छा असेल तर ती सोडवून टाका. त्या दिवसापुरती तेवढीच गोष्ट पुरेशी असेल. आपल्यासाठी मागा, मग ते तुम्हाला मिळेल. दरवाजा ठोठावा आणि मग तो उघडेल. जर तुम्ही आपल्याला खरोखरच हवे असल्याप्रमाणे मनापासून मागितले आणि जणू काही तुम्हाला आत प्रवेश करायचाच आहे म्हणून दरवाजा ठोठावला, तर तुम्हाला आयुष्यात थोड्याशा प्रमाणात, भरपूर प्रमाणात आणि संपूर्ण सुधारणा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही काल कोण होतात याच्याशी स्वतःची तुलना करा. दुसरा कोणीतरी आज जो कोण आहे त्याच्याशी स्वतःची तुलना करू नका. ते बंद करा. त्यापुढे आपण नियम क्रमांक 5 पाहणार आहोत. तो असा आहे, तुमची मुले तुमच्या मर्जीतून उतरतील असे काहीही त्यांना करू देऊ नका. काय असतं, काहीही झालं तरी तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असतं. त्यांच्या कृतीमुळे ती तुम्हालाच आवडत नसली तर ती तुमच्या इतकीच त्यांची काळजी नसलेल्या किंवा त्यांची फारशी पर्वा नसलेल्या इतर लोकांवर त्यांच्या वर्तनाचा काय परिणाम होईल याचा विचार करा तुम्ही. ते इतर लोक त्यांना वगळणुकीची वागणूक देऊन किंवा अतिशय मोठी कामगिरी सोपवून कठोर शिक्षा करतील. हे घडू देऊ नका. त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या छोट्या राक्षसांना कोणत्या गोष्टी इष्ट आहेत आणि अनिष्ट आहेत त्या सांगा. त्यामुळे कुटुंबाबाहेरच्या जगात ती सुसंस्कृत नागरिक बनतील. तुम्हाला तुमची मुले आवडणार नाहीत, ती तुमच्या मर्जीतून उतरतील, अशा कुठल्याही गोष्टी त्यांना करू देऊ नका.